गांधी एका युगाचा चेहरा, ज्याच्या नजरेला तो जगत असलेल्या शतकाची हिंस्त्र स्वप्न कैद करू शकली नाहीत आणि इतिहासाच्या दर्पणात ज्याच्या समर्पणाची प्रतिमा भावी पिढ्यांना दिसेल असा. गांधी एक हिमनग, ध्रुवभूमीवरून शीतप्रवाहांच्या सोबतीने व उष्ण वृत्तांच्या रोखाने निघालेल्या, ज्याचे प्रचंड प्राचीन 7 अष्टमांश पाण्याखाली आणि तो फक्त एका ठेंगण्याच्या उंचवट्या इतका वर. त्याने क्षितिजाशी डोके वर काढले तेव्हा अफाट समुद्रात वाट चुकल्यासारखे बावळट वाटण्या इतपत साधे सरळ त्याचे ध्यान होते. तेव्हा पुष्कळांनी त्याच्याकडे गमतीने पाहून आपली करमणूक करून घेतली. पण त्याच तुच्छतेने सर्व समुद्रावर राज्य करणाऱ्या जहाजांचा एक काफला जेव्हा त्याच्यावर चालून गेला तेव्हा जगाने पाहिले की त्या हिमनगाच्या चेहऱ्यावरचे बालिश हास्य ढळलेले नाही आणि त्या लढाऊ जहाजांना जलसमाधी मिळालेली आहे. गांधी एक कलाकार. देश एका कोऱ्या चित्रफलकासारखा त्याच्यासमोर होता आणि त्या रित्या चौकटीने त्याला बेचैन केलं होतं, आव्हानलं होतं. कुंचला घेतलेला त्याचा हात प्रारंभी काहीसा थरथरत होता. तो पेलण्याचा आत्मविश्वास अजून आलेला नव्हता. चित्रफलकावर तो टेकवण्याचे साहस अजून होत नव्हते. म्हणून रंगात बुडवून त्याने दुसरीकडे कुठेतरी काही फटकारे ओढले. अखेर रंगांची एक संगती त्याने साधली. त्यात दारिद्र्याचा मिट्ट काळा रंग होता, श्वेत राजनीती आणि गूढ निळे अध्यात्मही होते. नवविचारांच्या अनेक रंगछटाही होत्या. 50शी गाठता गाठता त्याला आपली स्वतःची रेषा, वर्जिन लाईन ऑफ ॲक्शन गवसली. आतून उचंबळणारा आपला टोन त्याला सापडला. सर्व गृहीतांच्या सरहद्दी पुढे ढकलणारा हाही एक पॉप आर्टिस्ट होता. 4 तपांच्या तयारीने 2 तपांच्या आत त्याने ते चित्र पुरे केले. एका युगमुद्रेचे चित्र, जे एका देशाच्या चित्रफलकात मावू शकत नाही. ज्यात एकीकडे राजधानीतल्या विजयोन्मादाचा दिखाऊ दीपोत्सव आहे आणि दुसरीकडे रक्तलांछित अंधारात जेव्हा छायाही घाबरून मागे सुटलेली, तेव्हा विश्वासानं काठी टेकीत टेकीत धानाच्या बांधावरून तोल सावरीत निघालेली एका कोटी शीर्ष विराट पुरुषाची वाटचाल आहे. आणि एक गरजणारी निशब्दता आहे. एक जहाज बंदर गाठण्याच्या बेतात असतानाच किनाऱ्यापाशी येऊन फसलेले आणि बरगड्यांना साखळ्या बांधून ओढतोय तो एकटाच. खेचू शकला नाही तो ते रुतलेले जहाज. खेचण्याच्या प्रयत्नात ऊर फुटून कोसळला. नव्हे, जहाज ओढण्याच्या शक्तीलाच तो ओढण्याचा प्रयत्न न समजलेल्या एका मूर्ख आवेगाने डागले आणि आजही ते जहाज तेथे वाट पाहत पडले आहे. कोणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रेन लावून ते ओढण्याचा प्रयत्न केला. कोणी मुक्तीसेनेचे वाट पाहत थांबले आहेत. कोणी धर्मचक्र फिरवून त्या जहाजाचे चक्र फिरवण्याच्या प्रयत्नात आहेत. कोणी ते कोळिष्टकातच फसले आहे असे समजून अध्यात्माच्या हलका हाताने ते काढू पाहत आहेत. हा गुंतावळा काढण्यासाठी ते जातात आणि फक्त एक गोतावळा जमा करतात आणि सोडवण्याचे श्रेय कोणाला म्हणून आधीच आपसात भांडत सुटतात. स्वराज्यात जन्मलेली पिढीच हे रुतलेले जहाज काढू शकणार आहे आणि जे त्या पिढीला पकडू शकतील तेच त्याचे खरे वारसदार ठरणार आहेत. पण तप्त शलाकेसारखी ही पिढी कोण पकडील? ती पकडण्यासाठी हवी असते अलिप्त यांत्रिकाची हिकमत. ही हिकमत त्याच्यात होती. त्याने प्रथम एका मिठाच्या पुडीला हात घातला आणि मग एक साम्राज्य मिठाच्या 7 समुद्रापलीकडे फेकून दिले. त्याने सुतातून सुरुवात केली आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला. याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि एक देशच्या देश बांधून दाखवला. पण एक देशच्या देश आणि एक पिढीच्या पिढी पकडण्यासाठी नुसतीच हिकमत पुरी पडत नाही, त्यासाठी ताकदही लागते. भारी वजनाचा एक क्रूस वाहण्याची ताकद. गांधी ती हिकमत असलेला मानव आणि ती ताकद असलेला प्रेषित. अखेर एक मानवच तर होता तोही. सामान्य माणसासारखे प्रमाद त्यानेही केले. पण सामान्य माणूस जे कबूल करीत नाही ते त्याने जगजाहीर केले.
माणसाच्या आदिम समस्यांशी त्यालाही धडक द्यावी लागली. मानवाच्या वास्तवतेचे रूप बुरखा फाडून पाहण्याचा प्रयत्न त्यानेही केला, पण त्या प्रयत्नात पहिल्यांदा खुद्द आपला बुरखा त्याने फाडून घेतला. बरगड्या दिसणाऱ्या त्याच्या छातीवर 2 बिरुदे होती आणि एक नंगा फकीर असल्यामुळे ती बिरुदे त्याच्या माणसाला चिकटली होती. त्यापैकी एक होते वेदनेचे आणि दुसरे होते विश्वासाचे. वेदना हा वर्तमानाचा स्वीकार होता, विश्वास हे भविष्याचे आश्वासन होते. अखेरपर्यंत वेदना आणि विश्वास या 2 किनाऱ्यांतून या संत मानवाचा प्राणनद वाहत गेला. पण त्याला तिसराही एक किनारा होता, शाश्वताचा. आणि या तिसऱ्या किनाऱ्याने प्रारंभापासून दिली होती एक परिपक्वता. ही परिपक्वता असली तरच आपल्या प्रेषितत्वाचे ओझे वाटत नाही आणि चेहऱ्यावर कायम वसलेले असते ते तसले शिशूचे हास्य, जे प्रेषिताला माणसाच्या जवळ ठेवते. तेव्हाच तो नेत्यांचा नेता आणि जेत्यांचा विजेता होतो. सामान्य माणसावर त्याचा असामान्य विश्वास असतो. सामान्य माणसातली असामान्य साहसे तो जागवतो. आहेत त्याच साधनातून तो आपल्या युद्धनौका घडवतो आणि मिळतील त्याच माणसातून तो त्यांच्या काफिल्यांचे कप्तान आणि खलाशीही तयार करतो. तो समाजसखा होऊन येतो. मित्रभावाशिवाय दुसरी कोणतीही जादू त्याच्या जवळ नसते. म्हणून त्याच्या इतकी लगट अज्ञान समाजाशी दुसरा कोणीही करू शकत नाही. समाजमातेच्या गर्भातून महान कल्पनेचे सुदृढ मूल बाहेर पडायचे असते, तेव्हा तिची वीण उसवण्याची शक्यता असते. अशा वेळी तिचे दायित्व करणारा तोच असतो. स्वरांच्या गोंधळातून गोंधळी एक लय निर्माण करतो, तसेच गर्दीच्या गोंधळातून त्याचे आव्हान मंत्र उमटतात. हा संत मानव मरगळलेल्या जीवनात वसंत फुलवीत येतो. नेते आणि जेते हे त्याची कडूगोड फळे गोळा करणारे असतात. ते भरती ओहोटीचे स्वार असतात. त्याचे स्थान मात्र भरती ओहोटीत वाट दाखवणाऱ्या ध्रुवासारखे निश्चल असते. समाज त्याच्या पालख्या घेऊन शतकानुशतके नाचत सुटतो. जगत जेत्यांच्या जन्मतिथ्या मात्र शाळकळी पोरांकडून घोकंपट्टी करून लक्षात ठेवाव्या लागतात. तुमच्या आमच्या जीवनातील शक्ती प्रतिक्रियेत खर्च होते. त्याच्याजवळ विशुद्ध क्रिया असते. म्हणून धबधब्यापेक्षा 1000 पट मोठी श्रावण झडीची उंची त्याला दिसते. रोग्यात तो योगी पाहतो आणि अस्पृश्यात त्याला हरिजन दिसतो. आणि म्हणून तो कर्मकांडी राहू शकत नाही. जीवनाचे संदर्भ तोडून कृतींचे अर्थ तो लावत नाही. म्हणून गफारखानांच्या मुलांसाठी तो मांसाहाराची व्यवस्था करतो. हिंसक क्रांतिकारांच्या धैर्याची तो पूजा करतो. आणि प्रतिस्पर्ध्यांशीही वागताना त्याची मान ताठ पण माथा झुकलेला असतो. म्हणून त्याच्या उपवासाने त्याला प्रतिस्पर्ध्यांच्या हृदयात वास मिळतो. विशुद्ध क्रिया नसली तर उपवासाचा उपहास होतो. बहुधा अशा उपवासांचा उपद्रवही होत असतो. त्याचा मंत्र जवळ नसला म्हणजे त्याच्या यंत्रावर मिळलेली खादी वैफल्याची नग्नता झाकू शकत नाही आणि त्याच्या तत्वांचे घटपट करत चालणारे बौद्धिक हस्तमैथून समाधानाचा फक्त भास देऊ शकते. त्याने निर्मिती होत नाही, विकृती मात्र निर्माण होते. पण खांद्यावर जेव्हा क्रूस असतो आणि डोक्याला कफन गुंडाळून जेव्हा जीवन निघालेले असते, तेव्हा त्याच्या श्वासात संकल्प असतात. त्याच्या आचाराच्या पायाशी सिद्धी लोळण घेत येतात आणि त्याच्या विचारातून क्रांतीचा जन्म होत असतो. आपली भूमिका संपली म्हणजे दैदिप्यमान मृत्यूने आसमंत ओझळीत तो निघून जातो. पण बेचिराग झालेली त्याची राखही हसत असते आणि तिच्यातून कित्येक किंग आणि ड्यूकचे उठत असतात. ज्याला तो क्रूस वागवता येतो त्याच्यासोबत 12 अनुयायी असले तरी त्याचे प्रेषितत्व घाबरत नाही. पण खांद्यावर क्रूस नसता कोणी 12 लाख बाजारबुणगे घेऊन निघाला तरी त्याचा महंत होतो. आणि महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतरे घडवू शकत नाहीत. नव्या युगाचा चेहरा कोणत्याही जुन्या साच्यात घडवला जाऊ शकत नाही. गांधी महात्मे सांगून गांधी सांगता येणार नाही. आणि उद्याच्या पिढ्यांना त्याची ओळख पटण्यासाठी क्वचित कॉम्प्युटर लागेल. पण काळाच्या भाळावर उमटलेली ही तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही.